नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक धनंजय भाट, पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस मराठी विभाग. आपणा सर्वांचं मी या वेब व्याख्यानात मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, या वेब व्याख्यानात आपण जी चर्चा करत आहोत ती साहित्य विचार ही जी आपल्या अभ्यासपत्रिका क्रमांक 7 आहे त्या अभ्यासपत्रिकेवरती आपण चर्चा करणार आहोत. यापूर्वी आपण साहित्याचं स्वरूप पाहताना साहित्याची जी व्याख्या केली गेली ती पौर्वात्य पाश्चात्य साहित्य मीमांसकांनी केलेल्या व्याख्यांचा परामर्श आपण त्यामध्ये घेतला. आता साहित्याचे प्रयोजन हा या घटकात आपण काही माहिती साहित्याविषयी घेणार आहोत. आपला जो पेपरच आहे तो मुळात साहित्य विचार आहे आणि साहित्य हा शब्द जो आहे त्याचा अभ्यास करताना आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपली जी पौर्वात्य भारतीय जी साहित्य परंपरा आहे ती मोठी आहे आणि त्यामध्ये जे मीमांसक होते त्या भरत, भामह, दंडी, वामन, अभिनवगुप्त, मम्मट अशा मंडळींची आपण माहिती घेतलेली आहे. त्यांनी काव्याचं स्वरूप, त्या काव्य हा शब्द व्यापक अर्थानं साहित्य या शब्दासाठी वापरलेला आहे. आज पूर्वी काव्य हा शब्द वापरला जात होता, त्यालाच आपण आज साहित्य हा शब्द वापरतोय. त्यामुळं काव्य विचार म्हटलं, काव्याचं स्वरूप म्हटलं किंवा साहित्याचं स्वरूप म्हटलं किंवा साहित्य विचार म्हटलं तरी तो एकच अर्थ लक्षात आपण घ्यायचा आहे, ते वेगळं वेगळं नाही. तर आपण लक्षात घेतलेलंच आहे की आपली जी भारतीय साहित्य परंपरा आहे ती फार मोठी आहे आणि खूप वेगवेगळ्या अंगानं आपल्या भारतीय साहित्य मीमांसकांनी साहित्याविषयी चर्चा केलेली आहे. साहित्याच्या स्वरूपाविषयी चर्चा केल्यानंतर पुढचा आणखी एक महत्त्वाचा विचार येतो, तो म्हणजे साहित्याचे प्रयोजन. याविषयी विचार भारतीय साहित्यशास्त्रामध्ये केलेला आपल्याला दिसतो. आता ज्या वेळेला आपण साहित्य विचार या अभ्यासपत्रिकेचा अभ्यास करतो आणि साहित्याविषयी एक सैद्धांतिक मांडणी, जी शास्त्रीय पद्धतीची मांडणी झाली आहे ती पाहताना आपल्या पुढे आपण काही शब्द येतात. उदाहरणार्थ पौर्वात्य साहित्यिक, पौर्वात्य साहित्य, पाश्चात्य साहित्य किंवा पौर्वात्य साहित्य मीमांसक, पाश्चात्य साहित्य मीमांसक किंवा प्राचीन भारतीय साहित्य विचार, आधुनिक भारतीय साहित्य विचार, पौर्वात्य साहित्य विचार, पाश्चात्य साहित्य विचार असे शब्दप्रयोग आपण वापरतोय. तर हे काही वेगळं नाही आहे. जे पाश्चात्य आहे ते पाश्चात्य विचारवंतच आहेत आणि पौर्वात्य आहेत ते भारतीय आहेत. संस्कृतमधनं त्यांनी आपली बैठक जी विचारांची आहे ती मांडलेली आहे. त्यामुळं तो जो अभ्यास होता तो मुळातनं संस्कृतमधनं होता. तरी सुद्धा आज जे आपण साहित्य विचार करतो त्या साहित्य विचाराला या मीमांसकांनी जी बैठक, सैद्धांतिक बैठक करून दिली ती विचारात घेणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला भारतीय साहित्य मीमांसकांकडं पहिल्यांदा वळावं लागतं आणि त्यांनी जी भूमिका साहित्याविषयी घेऊन आपले विचार व्यक्त केले त्या संदर्भात आपण चर्चा करतोय. तर साहित्य विचारात साहित्याच्या स्वरूपासंदर्भात चर्चा केल्यानंतर काही आपले मुद्दे त्यामध्ये राहिलेले आहेत. यथावकाश आपण ते घेणारच आहोत, पण जे आपल्याला समजायला सोपे मुद्दे आहेत त्या संदर्भात आपण चर्चा करतोय. तर साहित्य च्या स्वरूपानंतर
साहित्याचे प्रयोजन हा एक महत्वाचा विचार येतो. आता पहिला प्रश्न आपल्या मनात येतो तो प्रयोजन म्हणजे काय. तर प्रयोजन म्हणजे काय हा पहिला प्रश्न आहे. त्यानंतर आपल्याला ह्या आपल्या मुद्द्यांमध्ये प्रयोजन आणि परिणाम यातला फरक समजून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला काय काय समजून घ्यायचं आहे या घटकामध्ये त्याचा विचार आपण करतोय. प्रयोजन म्हणजे काय, प्रयोजन आणि परिणाम यातला फरक समजून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर साहित्याची प्रयोजन, इथे आपण पाहतो की एक साहित्याची प्रयोजन आपल्याला दिसत आहेत, पण याचीही विभागणी आपण करणार आहोत. यामध्ये यश किंवा कीर्ती, व्यवहार ज्ञान, आनंद ही प्रयोजनं, पौर्वात्य प्रयोजन म्हणजे आपल्याकडे मांडलेली प्रयोजनं भारतीय साहित्य विचारवंतांनी म्हणजे प्राचीन यांनी मांडलेली आहेत आणि त्यातली काही आजच्या काळातही टिकून आहेत. त्यानंतर उद्बोधन, आत्माविष्कार, जिज्ञासापूर्ती, जीवनानुभूती, इच्छापूर्ती अथवा स्वप्नरंजन, पलायनवाद ही प्रयोजनं आपल्याला पाहायची आहेत आणि हे आधुनिक प्रयोजनं म्हणून आपण विचारात घेणार आहोत. तर पहिला जो मुद्दा येतोय तो म्हणजे प्रयोजन म्हणजे काय. तर प्रयोजन याचा अर्थ हेतू, उद्देश किंवा उद्दिष्ट. आपण दैनंदिन जीवनामध्ये कुठलीही जी गोष्ट करतो ती कधीच निर्हेतुक नसते. आपण ती गोष्ट करण्यामागे काही ना काही आपला हेतू असतो. म्हणजे मानवाच्या ज्या कृती आहेत त्या सगळ्या कृती ह्या हेतुपूर्वक असतात आणि त्यामुळं जसं आपल्या प्रत्येक कृतीमागे हेतू आहे तसं साहित्य ही एक कृतीच आहे. तो जो साहित्यिक आहे तो ही आपल्या अनुभवांना आकार देत एक कलाकृती निर्माण करतो आणि ही निर्माण करताना मग त्यामागे नेमका काय हेतू असावा असा प्रश्न आपल्याला पडतो. तर मग याच्या मागे काही वेगळं प्रयोजन आहे का. हे जे साहित्य निर्माण होतंय अनेक अंगांनी वेगवेगळ्या प्रकारामध्ये निर्माण होतंय, तर त्याच्या मागे काय नेमकं प्रयोजन आहे असा प्रश्न निर्माण होतो. आणि त्याचबरोबर मग या लेखनामागं जसा लेखकाचा काही हेतू असावा याचा आपण शोध घेतो, तसंच हे जे लेखन केलेलं आहे ते वाचणारा वाचक पण आहे. रसिक वाचक जो आहे तो का वाचतो असाही प्रश्न पडतो. आणि म्हणून हे जे प्रयोजन आहे ते प्रयोजन विचार हा आपल्याला या संदर्भात म्हणजे साहित्याच्या संदर्भात करावा लागतो. हा प्रयोजनाचं स्वरूप समजून घेताना आपल्याला आणखी एका बाजूनं घेता येईल की प्रयोजनाचा आणि परिणामाचा काय फरक असाही मुद्दा येतो. प्रयोजन कशामुळे, परिणामात. तर प्रयोजन हे आपण मागाशी मी म्हटलं की हेतुपूर्वक असतं. काही ना काही हेतू आपल्या कृतीमागं असतो आणि ती कृती जाणीवपूर्वक असते. पण परिणाम जो असतो तो निर्हेतुक असतो, त्याच्या पाठीमागं कुठला हेतू नसतो आणि तो अजाणिवेतनं निर्माण होतो. म्हणजे कुठली जाणीवपूर्वकता त्यामध्ये नसते आणि ते सगळं हे जे परिणाम आहे ते ठरवून होत नाहीत, तर अप्रत्यक्षपणे ते घडून येत असतं. त्यामुळं परिणाम आणि प्रयोजनाचा फरक समजून घेताना एक रोजच्या जीवनातलं आपण उदाहरण घेऊया की आपल्याला सगळ्या म्हणजे माणसाला अन्न, वस्त्र, निवारा या गरजा आहेत. भूक लागली की आपल्याला अन्नाची गरज लागते आणि मग आपण भोजन करतो. तर आपल्याला भूक लागली म्हणून आपण भोजन करतो. म्हणजे भोजन करण्याचं प्रयोजन काय, तर शरीराला असणारी गरज, भूक लागणं. पण कधी कधी काय होतं की आपण खाल्लेलं जे अन्न आहे ते
सहज पचतं असं नाही, त्याचे काही कधी कधी त्रास होतो, म्हणजे पोटदुखी वगैरे सारखे परिणाम दिसतात. म्हणजे अन्न खाणं ही भूक लागली म्हणून हे प्रयोजन होतं. भूक लागण्यामागं अन्न खाणं, अन्न खाण्यामागं हेतू काय, तर भूक लागली. पण जो त्रास झाला त्या परिणामाची आपण कल्पना केली का? नाहीतर असं मनात आलं होतं का की नाही, माझं पोट दुखू दे आणि मग मी पोट दुखण्यासाठी खातो भरपूर, असं कधी होत नाही. पण परिणाम तो अप्रत्यक्षपणे झाला. अशा स्वरूपात आपल्याला परिणाम आणि प्रयोजन यातला फरक लक्षात घेता येऊ शकतो. आणि तुम्हालाही ते लक्षात आलं असेल की आपल्याला पित्त होतं, ॲसिडिटी होते, तर हे काही हेतुपूर्वक नसतं. खाण्यात काहीतरी आला असेल अशी माणसं बोलून जातात. पण तो एक निर्हेतुक असा परिणाम आपण लक्षात घेतला तर प्रयोजन आणि परिणाम यातला फरक आपल्याला लक्षात, म्हणजे आपले जे मुद्दे आहेत आपल्याला या प्रकरणात पहिल्यांदा समजून घ्यायचे, ते नेमके आपण समजून घेऊया. प्रयोजन म्हणजे काय? प्रयोजन म्हणजे सरळ अर्थ आहे हेतू. प्रयोजन आणि परिणाम यातला फरक: प्रयोजन विशिष्ट हेतुपूर्वक असतं, जाणीवपूर्वक केलेली कृती असते. परिणाम हा अहेतुक असतो, म्हणजे निर्हेतुक दुसरा शब्द आपण वापरला तर, आणि ते अप्रत्यक्षपणे घडून येतो. हे घडावंच, असा परिणाम झाला पाहिजे असं म्हणून कोणी काही करत नाही. तर असं हे जे दैनंदिन जीवनातले प्रयोजन आहे, तसं साहित्य निर्माण होताना ते जो साहित्यिक आहे त्याचंही त्या कलाकृती निर्मिती माग काहीतरी प्रयोजन असेल. तो विना प्रयोजन किंवा कुठलाही हेतू मनात न ठेवता ते काही मांडणार नाही, ती कलाकृती उभी राहू शकणार नाही. त्यामाग काही ना काहीतरी प्रयोजन असणार. तर असा हा जो प्रयोजन विचार आहे तो आपल्याला दोन पद्धतीने करावा लागतो, किंवा त्याची दोन अंग आपल्याला सांगता येईल. की पहिला प्रश्न जो पडतो तो जे साहित्यिक आहे, लेखक आहे, तो साहित्य का लिहितो? आणि दुसरं, रसिक किंवा वाचक जो आहे तो का वाचतो? या प्रश्नांची उत्तर आपल्याला शोधतो त्यावेळेला त्यामागचे जे हेतू आहेत, जे उद्देश आहेत, ते स्पष्ट होताना दिसतात. त्यामुळं प्रयोजनाचा विचार हा लेखकनिष्ठ प्रयोजन आणि वाचकनिष्ठ प्रयोजन अशा दोन अंगांनी केलेला आपल्याला दिसतो. आता ह्याच्यात खरं तर तीन बिंदू आहेत. म्हणजे एकीकडं लेखक आहे, एकीकडं वाचक आहे, आणि मध्ये ह्या दोघांनी जे आस्वाद घेणारी कृती आहे ते साहित्य आहे. म्हणजे साहित्यिक, साहित्य आणि वाचक असे हे त्रिकोण आहे. आणि या त्रिकोणात ह्या आस्वादाची प्रक्रिया होताना दिसते. आणि मग आपल्याला या प्रयोजनाकडे वळता येतं. आता लक्ष द्या, आपण ज्यावेळेला साहित्याचं स्वरूप प्रकरण ज्यावेळेला अभ्यासाला सुरुवात केली त्यावेळेला तुम्हाला नव्यानंच काही भारतीय साहित्य मीमांसकांच्या नावाची ओळख झाली, पाश्चात्य मीमांसकांच्या नावाची ओळख झाली. तर हे जे विचारवंत आहेत, तर त्यामध्ये भरत, भामह, वामन, रुद्र, अभिनवगुप्त, मम्मट या संस्कृत साहित्य शास्त्रकारांनी किंवा मीमांसकांनी साहित्याच्या प्रयोजनावरती विस्तृत विचार मांडलेले. आता आपल्याला अभ्यासक्रमामध्ये या पद्धतीनं आपण मगाशी पाहिलं की अशी सलग एक 9 प्रयोजनं अभ्यासक्रमात दिलेले आहेत. पण जर आपल्याला
प्राचीन काळापासून या प्रयोजन विचारावरती जर लक्ष केंद्रित केलं तर दिसेल की भरत मुनी असतील, वामन, रुद्रट, अभिनवगुप्त, भाम यांनी वेगवेगळी मतं मांडले. आपण त्याचा एक थोडक्यात परिचय मी करून तुम्हाला देतो की भरत मुनींनी जे नाट्यशास्त्र ग्रंथ लिहिला, या नाट्यशास्त्र ग्रंथामध्ये काही जे प्रयोजन सांगितलं, अर्थात ते नाट्याच्या अनुषंगानं होतं, पण महत्वाचं प्रयोजन त्यांनी सांगितलं की भरत म्हणतात की दुःखाने व्याकुळ झालेल्यांना, श्रमाने थकलेल्यांना, तपस्वी लोकांना काही विश्रांती मिळावी म्हणून नाटक आहे. आता नाटक हा साहित्याचा एक प्रकार आहे, पण हे नाटकाचा उद्देश काय, तर हे जे कष्ट करणारे लोक आहेत, जे दुःखी लोक आहेत किंवा खिन्न मनाचे आहेत, उदास आहेत, त्यांच्या जीवाला, मनाला थोडी विश्रांती मिळावी म्हणून नाटक आहे. आणि त्यातनं म्हणजे एकीकडं मानसिक विश्रांती देणं रसिकाला, दुसऱ्या बाजूनं उपदेश करणं आणि तिसऱ्या बाजूनं मनोरंजन करणं, असे 3 उद्देश नाटकाचे भरत मुनींनी सांगितले. त्यानंतर भामहानं आपल्या काव्यालंकार ग्रंथामध्ये म्हणजे एकूणच प्राचीन जे साहित्य मीमांसक आहेत त्यांनी काव्याच्या किंवा साहित्याच्या प्रयोजनासंदर्भात चर्चा करताना धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थांची प्राप्ती म्हणजे साहित्य किंवा काव्य त्यांनी मांडलेलं आहे. म्हणजे 4 पुरुषार्थांची प्राप्ती होते साहित्याने. त्याचबरोबर 64 कलांचं ज्ञान होते. प्रीती आणि कीर्ती अशी प्रयोजन सांगितली. प्रीती म्हणजे आनंद, कीर्ती म्हणजे यश, अशीही प्रयोजनं मांडलेली आहेत. वामनाने प्रीती आणि कीर्ती ही 2 प्रयोजनं मांडली. रुद्रटांनी ही 4 पुरुषार्थ धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4 पुरुषार्थांची प्राप्ती हे प्रयोजन मांडलं. त्याचबरोबर धन, कीर्ती, अशुभ निवारण, सुख अशी प्रयोजनं त्यांनी सांगितली. कुंतकांनीही धर्म, अर्थ, काम, मोक्ष ही 4 प्रयोजनं सांगून पुढे आल्हाद म्हणजेच आनंद, व्यवहार आणि धर्म साधारण ही प्रयोजनं सांगितली. विश्वनाथांनी धर्म, अर्थ, काम, मोक्ष 4 पुरुषार्थांची प्राप्ती काव्यापासून होते असं म्हटलेलं आहे. म्हणजे एकूणच प्राचीनांचा जो भर आहे तो 4 पुरुषार्थांची प्राप्ती. आता हे सगळं होण्याला कारण काय, तत्कालीन सामाजिक परिस्थिती, समाज जीवन, जे जीवन जगत होता, जे व्यवहार होत होते, त्या व्यवहाराची, जीवन जगण्याची शैली जी त्या काळातल्या आहे त्या अनुषंगानं ही प्रयोजन येतात. कारण का, तर साहित्य हे त्या काळाचं प्रतिनिधित्व करत असतं आणि त्यातनं तत्कालीन जीवनाचं दर्शन करतं. आणि मग मानवी जीवन त्या काळातलं कसं आहे, त्याच्या ज्या धारणा आहेत त्यातनं जी मूल्य येतात ती सगळी साहित्यात येतात आणि म्हणून मग ही प्रयोजनं मांडली असावीत. अभिनवगुप्तांनी प्रीती, व्युत्पत्ती अशी 2 प्रयोजनं सांगितली. ती सांगताना प्रीती म्हणजे आनंद आणि व्युत्पत्ती म्हणजे 4 पुरुषार्थांची सिद्धी, धर्मार्थ, काम, मोक्ष याची सिद्धी असा विषय मांडलेला आहे. भोजाने प्रीती, कीर्ती ही प्रयोजनं सांगितलेली आहेत. आणि सगळ्यात जो महत्वाचं प्राचीन किंवा पौर्वात्य साहित्य प्रयोजन विचार ज्यावेळेला लक्षात घेतला जातो त्यावेळेला सर्वात महत्वाचा जो प्रयोजन विचार मांडला तो मम्मटाने आपल्या काव्यप्रकाशा ग्रंथामध्ये एक प्रयोजन तालिकाच सांगितलेलं, एक श्लोक आहे त्यांचा. त्या श्लोकाधारे आपल्याला ही प्रयोजनं विचारात म्हणजे आपण घेऊ, त्यातल्या आपल्याला अभ्यासात
काही प्रयोजनं आहेत. तर मम्मट काय म्हणतो, काव्यम यशसे अर्थकृते व्यवहारविदे शिवेत रक्षते सद्य परनिवृत्ती कांता संमित तयोपदेश युजे. या त्याच्या श्लोकामध्ये एकूण 6 प्रयोजन दडलेले आहेत काव्याची. काव्यम यशसे म्हणजे यश, कीर्ती काव्याने मिळते, म्हणजे पहिलं प्रयोजन यश. दुसरं प्रयोजन त्याचं आहे ते अर्थप्राप्ती. तिसरं प्रयोजन आहे व्यवहार ज्ञान. काव्यम यशसे अर्थकृते म्हणजे अर्थप्राप्त. व्यवहारविदे व्यवहार ज्ञान मिळतं. त्यानंतर शिवेत रक्षते म्हणजे अशुभापासून निवारण करतं, अशुभ निवारण हे चौथं प्रयोजन. त्यानंतर सद्य परनिवृत्ती म्हणजे मनानिवृत्ती होण्याचा जो परमोच्च क्षण आहे तो म्हणजे आनंद किंवा आल्हाद. हा आल्हाद तात्काळ स्वरूपाचा. आणि त्यानंतर कांता संमित तयोपदेश, हा एक रोचक असा उपदेश जो पत्नी करते. ज्या पद्धतीनं पत्नी रोचक पद्धतीने उपदेश करते तसा उपदेश. असं 6 प्रयोजन एका मम्मटाने आपल्या प्रयोजन विचारामध्ये मांडलेली आपल्याला दिसतात. आणि त्यामुळं पौर्वात्य विचारामध्ये धर्म अर्थ काम मोक्ष प्रीती कीर्ती किंवा आनंद आणि यश याबरोबरच मम्मटांनी सांगितलेली 6 प्रयोजने यांना प्राधान्य मिळतं. तर आपल्याला अभ्यासामध्ये यश, त्याचबरोबर व्यवहार ज्ञान आणि आनंद अशा 3 प्रयोजनांची चर्चा ही करायची आहे. तर हे आणि त्याचबरोबर मग आधुनिक जी प्रयोजनं आहेत त्या संदर्भानं आपण चर्चा करणार. मित्रांनो, ह्या आजच्या आपल्या या व्याख्यानाचा माझा जो भर होता तो म्हणजे तुम्हाला प्रयोजन म्हणजे काय ही संकल्पना स्पष्ट व्हावी आणि प्रयोजन विचार हा कसा केला जातो ती लक्षात. म्हणजे 2 अंगाने, एक लेखक का लिहितो आणि वाचक का वाचतो, ह्या 2 प्रश्नांचा शोध, या 2 प्रश्नांचा शोध घेणं म्हणजेच हा प्रयोजन विचार समजून घेणं आहे. तर मित्रांनो, इथेच आपण थांबूया. पुढच्या भागामध्ये आपल्याला जे प्रयोजन अभ्यासासाठी आहेत त्या संदर्भात आपण चर्चा करूया. जी आता चर्चा झाली ती आपल्याला समजली असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.